महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपा उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी। सातपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपचे उमेदवार कविता दशरथ लोखंडे, उषाताई हिरामन बेंडकोळी, कविता महेंद्र शिंदे व प्रवीण फकीरा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभागात करण्यात आलेल्या प्रचार दौऱ्यात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केलं। प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे। घराघरात थेट संपर्क, नागरिकांशी थेट संवाद आणि रस्त्यावर दिसणारी वाढती गर्दी यामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचा नाद घुमू लागला आहे। आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे बेंडाळे प्रभागातून इच्छुक होत्या, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपच्या अधिकृत पॅनलसाठी रणशिंग फुंकला आहे। आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारात आमदार सीमा हिरे, महेश हिरे व रश्मी हिरे हे कुटुंबीय सहभागी झाले आहेत। कविता लोखंडे, उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे व प्रवीण पाटील यांनी प्रचार दौरा करत प्रभाग पिंजून काढला आहे। पेठ गल्ली, नुराणी चौक, गंगापूर गाव भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत, औक्षण आणि प्रतिसाद मिळत आहे। सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणारे चारही उमेदवारात प्रभागाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। 8वा दिवस आहे, आपण कुठून सुरुवात केली आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद वाटला? नमस्कार, मी उषा हिरामन बेंडकोळी। आम्ही चारही उमेदवार प्रवीण पाटील असतील, अंकिता शिंदे असतील, कविता लोखंडे, मी स्वतः उषा बेंडकोळे, आम्ही जो प्रचार करत आहोत नागरिकांच्या आम्ही समस्या पण जाणून घेतोय आणि प्रचार पण करतोय। कारण प्रचारामध्ये आम्हाला लोकांच्या काही थोड्याशा समस्या पण ऐकायला मिळतात, पण लोकांचा कल अतिशय चांगला आहे आणि बीजेपीला आम्ही मतदान करणार आहे। कारण गेल्या काही दिवसापासून आपल्या भागामध्ये काही कामं झालेली नाहीये, पण आम्ही लोकांना एकच आवाहन करतोय, विकासाला मत द्या। आम्हाला नाही चालेल, पण विकासाला मत द्यासाठी म्हणून आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत। कारण जनता पता कदरलेली आहे की जनता सांगते की गेल्या बरेच वर्षापासून आमच्याकडे रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, पाण्याचे टाइम बे टाइम पाणीच असतं, तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या काही ज्या समस्या बुलबुल ज्या आहे आम्ही त्या लोकांच्या सॉल्व्ह करत चाललोय प्रजाच्या मार्फामध्ये। पण लगेच लोक आता चांगला आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो या ठिकाणी, तर जेणेकरून चांगला पुढचा विकास व्हावा या ठिकाणी आम्हाला जनता चांगली साथ देते असं त्यांचं आमचं प्रेम करावं आणि येत्या 15 तारखेला कमळाचं बटन दाबून चांगल्या मताने आम्ही विजय होणार आहे, हे काय दगडाची रेष आहे, एवढंच मी ते सर्वांना सांगते। धन्यवाद। आजचा 8वा दिवस आहे प्रचाराचा, काय सांगाल तुम्ही, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? नमस्कार, मी कविता दशरथ लोखंडे। आम्ही म्हणजे प्रचार करत आहोत, खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा, चांगले हे आहे। आणि मागच्या बी नगरसेवक जे होते त्यांनी काहीच काम केले नाहीये, म्हणून आता आम्ही हेच निवडणूक झाल्यावर आम्ही चारही उमेदवार आम्ही हेच करणार आहे। रस्ते, पाण्याच्या खूप समस्या आहे लोकांच्या, ते आंदोलन पण करताय, त्याच्यामुळे आम्ही ते नक्कीच सोडवू आम्ही ते। काय सांगाल, तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? मी सौ अंकिता महेंद्र शिंदे, आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आहेत। आज गंगापूर गावात आमचा प्रचार सुरू आहे, तर गंगापूर गावातून आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटत आहे। तर येत्या 15 तारखेला मतदान आहे, तर सगळ्यांनी कमळाचे बटन दाबून आम्हाला विजयी करा। या ठिकाणी असं पण बोललं जातं, काय सांगा? समोर कोण आहे याचा विचार न करता आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर भर देऊन त्यांच्या समस्या सोडून नागरिकांच्या काय सांगणार? या ठिकाणी आपण जर बघितलं, एकंदरीत हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, परंतु आपले चांगले कामं असल्या कारणाने कसा प्रतिसाद वाटतो नागरिकांचा? काय? सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या गंगापूर गावातून आमच्या प्रचाराचं नारळ फोडलं
त्याच गंगापूर गावात आम्ही आज प्रत्येकाच्या घरोघरी दारादार फिरतोय आणि इतका सुंदरचा प्रतिसाद लोकांचा मिळतोय, जेणेकरून आम्ही भारून येतोय. त्यांच्या मनात आम्ही आज मनात जे घर केले ते नगरसेवक पदाचं केलंय. त्यांचं असं म्हणणार की तुम्ही आमच्या सुखादुःखाला कायम उभे राहतात आणि तुम्ही जसं म्हणलं का शिवसेनेचा बालेकिल्ला असेल, परंतु हे आम्ही महायुतीवरती लढत होतो, परंतु ही स्थानिक स्वराज्य संस्था ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचं ही निवडणूक आहे. आम्ही आमच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलं की ही कार्यकर्त्यांसाठी संधी द्या. देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य चारही उमेदवारी सर्वसामान्य घरात आहे चौघांना उमेदवारी देऊन आणि ह्या भागाचा विकास करून घेण्यासाठी आम्ही आमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश्वरी यांच्या माध्यमातून जी विकास कामे केली तीच विकास कामे पुढे घेऊन जात आहोत. जर केंद्रात बघितलं तर केंद्रात नरेंद्रजी, राज्यात देवेंद्रजी आणि आमचे आमदार ह्या देखील भारतीय जनता पार्टीचे आहे. तर आमचे चौघं उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे दिले. हा विकास झंझावत असं आम्ही पुढे चालवत राहू आणि हा एक पूर्ण महाराष्ट्राला एक हेवा वाटला असं प्रभाव क्रमांक आम्ही 8 गाठवणार आहोत आज तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि सर्व माय बाप मतदार भगिनींना तुमच्या माध्यमातून सांगतो की येत्या 15 तारखेला आमच्या चौघा उमेदवारांना आपल्या भरघोस आशीर्वाद रुपयाने मतदान करून भरघोस मतांनी निवडून देणार. तुमची सेवकांनी संधी द्या.